पैठणकराच्या उदयिक अमृतेश्वराच्या मंदिरात धर्मसभेत निर्णय असा झाला की संन्यास धर्मानंतर पुत्रसंतती झाल्यामुळे त्यांना जगण्याचा आता अधिकारच नाही। आणि देशमुख काका सभा दुमदुमून गेली आणि एकच हलकल्लोळ झाला की यांनी आता जगण्यापेक्षा देहांत प्रायश्चित्त स्वीकारावं। हे वाक्य ऐकल्यावर चिमुकल्या मुक्तीच्या मनावर काय आघात झाले असतील याबद्दल न बोललेलं बरं। आपले वय एवढे परिपक्व असून संपत्ती असून जगण्याचा मार्ग असून एखादा आघात आपण सहन करू शकत नाही, पण चित्कला मुक्तीवर बालवयात हे लेकरू समोर बसलंय तसं आघात झाले। आणि तिने माऊलींना विचारलं, दादा काल पंडितांनी पैठणात दिलेला निर्णय म्हणजे काय रे? मुक्ते सांगल तुला मी निवांत एक दिवस। सध्या काम सगळी आपल्या डोळ्यासमोर वेगळी आहे, चर्चेला उधाण आलंय। मग आई बाबा राहणार नाहीत आपले? तिचा प्रतिप्रश्न आहे। पैठणात झालेला निर्णय आणि सिद्धबेटात कुटिया करून झोपडीतलं राहणं, किट्ट अंधकार रातकिडे ओरडतायत, शांत मंद इंद्रायणी वाहत होती। त्या काळात श्वापदांचं किंचाळणं कानावरती पडत होत। रात्रीच कुटियातली ज्योत दिवा विजला आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्याला टपकीने पाणी आलं। तिने सांगितलं मालकाला, अहो आता आपल्या जीवनात प्रकाश कसला, आज ना उद्या अंधार पक्का ठरलेला। या तीळ मात्र शंका नाही, पण ही वार्ता लेकरांना कळता कामा नये। जरा आवरलं पाहिजे, सावरलं पाहिजे, तुम्ही काहीतरी करा म्हणून माध्यम पुन्हा विरुंगळा पडावा म्हणून आळंदी ते पैठण, पैठण ते आपेगाव हा एक मार्ग स्वीकारला। काळ दीपावलीचा, 5 दिवसाचा सण दीपावली। दिव्यानी लख प्रकाशाने तेजोमय झालेलं ते वातावरण। पैठणात झाली निंदा, महाराष्ट्रात झाली नामुष्की, आता करावं काय म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सोपान ज्ञानोबाराणी चित्कला मुक्तीला बरोबर घेऊन आपेगावी आली। आपेगावी जन्मगावी कोरोना काळात जसं प्रत्येकाला आपापलं जन्मगाव आठवलं, नाते कळले, भूमी कळली, तद्वत शेवटी आधार आला जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी। जन्मभूमी जन्मभूमी आहे म्हणून आपेगावातलं येणं पक्क झालं। दिवाळीचा सण, रातकिडे ओरडतायत, किट्टांधकार, गोदा काळी भिन्न वाहते। कडाक्याची थंडी, पहाटे सणाचं स्नान, उठणं नाही, तेल नाही, साबण नाही, ओवाळणं नाही, कुंकू नाही, निरांजन नाही, काही नाही। आणि मुक्ती म्हणाली, आई दादाला ओवाळायचंय पण दिव्याची सोय नाही। गारगुटीवरती गारगुट अदळायची, कापूस मध्ये धरायचा, प्रकाश करायचा। 4 लाकडं गोळा केली, पाचोळा काचोळा गोळा केला, दगड मांडली, एक भांड मांडलं त्यावर पाणी गरम होण्यासाठी आणि त्याला छिद्र पडलेलं। नीट ऐका, छिद्रेषु बहुला अनर्था भवन्ति। त्या छिद्रातून पाणी पिटलेल्या अग्नीवरती टिपकत होत। टिपकणाऱ्या अग्नीवरती, महेंद्र महाराज वर, टिपकणाऱ्या अग्नीवरती वरचं पाणी खाली पडतंय। चित्त कथेत वेधल्या द्या, कीर्तनात वेधून द्या। बसा बसा। अग्नीत पेटलेल्या फुटलेल्या मडक्यातलं पाणी पडलं, अग्नी शांत झाला आणि पुन्हा विठ्ठल रुक्मिणी म्हणजे पती पत्नी पाहतायत। पाणी गरम करणं अवघड आहे, भांड फुटलंय। या वाक्यातला भाव ज्या तरुण अभ्यासकांना कळला त्यांना मी धन्यवाद देतो। भांड फुटलेलं आहे याचा अर्थ असा आहे देहांत प्रायश्चित्त पक्क आहे। लेकरांना आश्रय कोण देईल? पंडितांची धर्मसभा गप्प बसत नाही,
आणि सामोर तरी किती दिवस जावं? कडाक्याची थंडी, कार्तिकाचा आरंभ, अश्विनाची समाप्ती, दिवाळीच्या काळात पूर्वी थंडी असावयाची, आता दिवाळीत गरमी आहे, आता अंगाला घाम येतो. हे कलियुगीचे उफराटे. आता जे उलट सुलट चाललंय ते हेच आहे. गोदेच्या पात्रात स्नान करायचं ठरलं म्हणजे गंगेमध्ये, आणि भल्या पहाटे सगळी जण स्नानाला गेली आणि ज्ञानोबराय पाण्यात गेले. पद्मासन स्थितं वंदे ज्ञानदेवं पुनः पुनः. पद्मासन घातलं, डोळे झाकले आणि ध्यान लागलं, समाधी लागली. कित्येक योगी असे की पंचा टाकून पाण्यावरती ध्यान लावतात. ध्यान लागलं माऊलींचं ध्यान लागलं. योग्यांना ध्यान लावणं सोपं आहे, योग्यांचं ध्यान उघडणं अवघड आहे. ध्यान लागलं. मुक्ती म्हणाली पाणी घ्या आणि सहस्राधारावरती शिंपडा. शिंपडलं. मग माऊलीने अर्धोन मिनिट डोळे उघडले कसे तरी, आणि ज्ञानोबराय पाण्याच्या बाहेर अरडतच बाहेर आल्यावर सोपान देवाने विचारलं, आई दादाच्या डोळ्यात पाणी काय? ज्ञानोबराय आनंद उल्हासात सांगतायत, देखिला देखिला माये देवाचा देव. आता वरती साजणी आणि खालच्या चरणात माये. तुम्ही जागेत ना सगळेजण? वरती योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. साजणी कोण पाहिली? दुसऱ्या चरणात देखिला देखिला माये. या माया या शब्दावर दोन भाव करता येतील. ब्रह्मसत्य जगन्मिथ्याय, मायेच्या मोहामुळे ब्रह्म कळत नाही. हे माये तू बड्या बड्याला वेड्यात काढलं, पण मी मात्र निवृत्तीनाथ दादांच्या कृपेनं तुला न डगमगता ब्रह्माला पाहिलं. हा एक भाव. दुसरा भाव, माये म्हणजे माझे आई, जे विठ्ठल रुक्मिणी पैकी रुक्मिणी मातेला म्हणतात, माये मी देवाचा देव पाहिला. आता काय पाहिला त्याचं उत्तर देतो आणि कीर्तन समाप्त करतो. ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी दत्तात्रय योगिया. काय पाहिलंय? श्री दत्तात्रयांना पाहिलं. दत्त योगी आहेत, दत्त राजे आहेत, दत्त नारायण आहेत, दत्त विठ्ठल आहेत. त्याला वासुदेवानंद सरस्वतीचा अर्धा श्लोक सांगतो. पांडुरंग जटाधर शूलहस्त कृपानिधे. दत्तच पांडुरंग आहेत, पांडुरंगच दत्त आहे. दत्त शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष. योग्यानी योग्याला पाहिलं, विष्णूनी विष्णूला पाहिलं, नारायणानी नारायणाला पाहिलं, आणि मग नारायण म्हणजे ज्ञानोबराय आपल्या आईला सांगतात, हे आई मी त्या देवाला पाहिलं. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह निमाले दुजे पण. मी देव आणि तू भक्त, हे कल्पित द्वैत शिल्लक राहिलं नाही. आता देव पहावयासी गेलो, तेथे देवची देव पाहण्यासाठी गेलो, देवच झालो. आता देव वेगळा आणि भक्त वेगळा हा भाव शिल्लक राहिला नाही. देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेह दुजे पण निमाला. आता वेगळेपण संपला. आता कसा पाहिला? अनंत रूपे अनंत बेशेश्वर्या, देखिले म्या त्यासी बाप रखुमादी विवर खून बाणली कैसी. कधी परशुराम रूपात पाहिला, कधी राम रूपात पाहिला, कधी गायींच्या मागे पेंद्या वडजा वाकडा मधुमंगल सुदामा श्रीश्यामा तनुसुखा
या गोपाळांच्या मित्रमंडळीत पाहिला, कधी गवळणींची छेड काढणारा पाहिला, कधी पद्मावतीसह वर्तमान पाहिला, कधी तिरुपतीमध्ये व्यंकटरमण पाहिला, कधी धनसळचा खंडोबा झाला, कधी गाणगापुरात दत्त झाला, कधी कारंजाला नरसिंह सरस्वती झाला, तर कधी कधी तो दाशरथी रामचंद्र झाला, तर कधी तो पार्वती नंदन गणेश झाला, तर कधी कार्तिकेय झाला, कधी तो सावित्रीचा ब्रह्मा झाला, तर कधी उमेचा शिवशंकर भोला महादेव झाला. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, पण आता मात्र वेगळे. बाप रखुमादेवर खूण बाणली कैसी.